ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 20 ऑगस्टचा भाग तुम्ही ऐकत आहात मंडळी. तर बघा, सुरुवातीला अर्जुन आणि सायली हॉस्पिटलमधनं घरी आले. आजचा भाग चांगला दाखवला बरं का त्यांनी. आता कल्पनाताईंना हे सायलीकडे वळवणार आहेत आणि ती आयडिया भन्नाट काढली आहे अस्मिताने आणि प्रतापरावने. बघत राहा ठरलं तर मग. अस्मिता विचारते आल्या आल्या, मधुभाऊ बरे आहेत का? मग अर्जुन म्हणतो हो, आता ट्रीटमेंट सुरू आहे अस्मिताताई. आता अस्मिता म्हणते विमल अगं यांच्या चहा पाण्याचं बघ. अर्जुन तुम्ही ना आता आराम करा. आता सायली ना तिथे टेबलवर जाऊन बसते आणि रडायला लागते. अस्मिता खुणवते अर्जुनला, काय रे बाबा काय झालं? आता अर्जुन म्हणतो ती टेन्शनमध्ये, असं त्याने डोळ्याने खुणवलंय तिला. सायली आता त्या टेबलवर बसते आणि खूप रडते आणि मनाशीच बोलते, म्हणजे मोठ्याने बोलते ती की मधुभाऊ त्यांच्या हक्काच्या घरात गेले तेव्हा खूप आनंदात होते. त्यांच्या मनात समाधान होतं की हे घर कोणी त्यांच्यापासून हिरवणार नाही. पण आता मात्र ते त्या हॉस्पिटलच्या गार आणि अनोळख्या गादीवर आहेत. मला सावळशी हाक कधी मारतील, सगळं कधी पुन्हा पूर्वीसारखं होईल माहीत नाही, असं म्हणून सायली खूप रडायला लागते. आता अस्मिता तिला सावरते बरं का. प्रेक्षकांनो, तुम्हाला अस्मिता पॉझिटिव्ह रोलमध्ये छान वाटते की निगेटिव्ह? मला तर ती पॉझिटिव्ह रोलमध्ये प्रचंड आवडली आहे. प्रतापराव सायली जवळ येतात आणि म्हणतात बेटा सायली, जगात कितीही दुःख असलं ना तरी दुःखानंतर सुख हे येतच असतं. आता ही अस्मिता सायलीचा हात तिच्या पोटावर ठेवत म्हणते, हे बघ सायली काय म्हणते बघ बरं बाळ. बाळ म्हणतंय मामी अगं रडू नको, मधू आजोबा लवकर बरे होतील. सायली बाळ म्हणते बरं का हे सगळं. आणि अर्जुन पण आता सायली जवळ बसतो खाली आणि म्हणतो, ए सायली तू न तुझे अश्रू असे बाहेर नको येऊ देऊ, तुझे अश्रू तू लपून ठेव बरं का सायली. मधुभाऊ आले आणि त्यांना जर तुझे अश्रू दिसले तर अगं ते मला ओरडतील ना, ते मला म्हणतील की काय रे माझ्या सावला रडवलंस, आता मी तुला अजिबात माफ करणार नाहीये. सगळे सायलीचा मूड बदलण्याचा प्रयत्न करतायत. थोडक्यात अर्जुन म्हणतो बापरे, बाप आणि मुलगी दोघांचा राग सेम आहे बाबा एकदम. बघा 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 कशी रडता रडता माझ्याकडे डोळे वटारून बघते सायली. आता प्रतापराव म्हणतात, ए अर्जुन मी तुला ओरडणार आहे बरं का, आता माझ्या सायलीला त्रास देऊ नकोस. मग अर्जुन म्हणतो बरं सॉरी. अस्मिता आता स्माईल करते. मग प्रतापराव सायलीला म्हणतात, ए सायली बेटा तुला किती वेळेला सांगितलंय मी, तुमच्या घरातली तुमची रूम सोडली तर तेवढंच तुझं सासर आहे, बाकी हे सगळं तुझं माहेर आहे. तुझी हक्काची माणसं तुझ्या पाठीशी उभी आहेत बरं का बेटा. मधुभाऊंना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. सायली म्हणते, असं म्हणतात की आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात. मी जरी प्रयत्न केला ना तरी मला शब्द सुचणार नाहीत बाबा. अस्मिताताई मला सख्खी बहीण नाही हो, पण तुम्ही ती जागा भरून काढतात. आणि बाबा आई मला हक्काची आई बाबा नसले तरी ते आई बाबाची जागा भरून काढतात, असं म्हणून आता ती रडायला लागते. पण आता अर्जुन मनात विचार करतो, सायली तुझे आई बाबा जिवंत आहेत आणि मी तुला त्यांच्यापासून आता जास्ती दिवस दूर राहू देणार नाहीये. आता हा अर्जुन सायलीच्या आई वडिलांचा शोध घेणार आहे बरं का प्रेक्षकांनो. अस्मिता म्हणते बरं चला बरं आता पुरे करा आता हा फॅमिली ड्रामा, मला भूक लागली यार, बाळाला सुद्धा भूक लागली आहे केव्हाची. ए विमल चल बरं बाई जेवायला वाढ बरं आम्हाला सगळ्यांना. चल बरं सायली आपण सगळेच जेवून घेऊयात. अस्मिता आता सगळ्यांनाच आग्रह करत असते जेवायचा. मग विमल म्हणते हो अस्मिता ताई सगळं जेवण तयार आहे, फक्त पोळ्या करायच्या राहिल्यात. आता अर्जुनच्या डोक्यात काहीतरी आयडिया आली आहे. तो म्हणतो, ए विमल ताई अगं तू पटकन डब्बा भर, मी कुसुमताईला ना डब्बा देऊन येतो. त्यावर सायली म्हणते, अहो पण कुसुमताई डब्बा मागवणार आहे ना आश्रमातनं. अर्जुन म्हणतो, अगं हो सायली माझी ना एक मीटिंग आहे, माझी मीटिंग आहे आणि ती ऑन द वेज आहे, मी जाता जाता कुसुमताईला डब्बा देऊन येतो. मग सायली म्हणते मी पण येऊ का तुमच्यासोबत? अर्जुन म्हणतो तू येणार? आता तो मनात विचार करतो, अरे देवा आता हिला कसं सांगू मी, कुसुमताईला मला हिच्या पास्टबद्दल विचारायचं आहे. आता अस्मिता म्हणते, अरे आत्ता आलात ना तुम्ही दोघं आणि लगेच निघालात? ए नाही नाही असं नाही चालणार, चल सायली आता तू आराम कर. अर्जुन म्हणतो हो ना मी तेच म्हणतोय अस्मिताई, माझी मीटिंग आहे तिकडे आणि सायली मला जावं लागेल, मी डब्बा देतो आणि लगेच निघेल ना मी. अस्मिता म्हणते, ए सायली आता अर्जुन तेवढा सांगतोय ना तुला तर थांब ना ग घरी, तुझा चेहरा बघ किती सुजलाय, आरामाची गरज आहे तुला सायली. अर्जुन म्हणतो बरं सायली तू आता आराम कर आणि विमल पटकन डबा पॅक कर, मी फ्रेश होतो आणि निघतो दवाखान्यात जायला. आता अर्जुन मुद्दाम गेलाय कुसुमकडे, कोणी नाही आहे ना दवाखान्यात, तर आता तो विचार करतो की जाऊन कुसुमशी बोलावं. आता बघा प्रेक्षकांनो पुढच्या प्रसंगात त्यांनी अश्विन दाखवलाय. आता अश्विन एका वकिलाकडे गेलाय
आणि त्या वकिलाला रिक्वेस्ट करतोय, सर तुम्ही तन्वीची केस घ्यावी अशी इच्छा आहे माझी. म्हणजे तशी सरळ सोपी केसही तन्वीने खोटी साक्ष द्यायला नको होती कोर्टात, मान्य आहे, पण या सगळ्यात तिला जामीन होऊ शकतो का आपण वरच्या कोर्टात अपील करायची? आता स्पष्टपणे त्या वकिलाने नकार दिलाय. ते म्हणतात, हे बघा अश्विन सर, तुम्ही वरच्या कोर्टात अपील करू शकता, पण हे काम माझ्याकडनं शक्य नाहीये. हे ऐकल्यानंतर अश्विनला आलं टेन्शन. इकडे नागराजनं प्रेक्षकांना खूपच उतावीळ झालाय. नेमकं मधुभाऊंचं काय झालं? नागराज या सुभेदारांच्या घरी फेऱ्या वाढवतोय बरं का त्याच्या. सुमन म्हणते, काय हो सरप्राईज सरप्राईज म्हणून तुम्ही इकडे आणलं सुभेदारांच्या घरी? त्यावर नागराज म्हणतो, अगं सुमन, मधुभाऊंची तब्येत बरी नाहीये आणि आपणच अशा वेळेला चौकशी करायला हवी ना. म्हणजे मधुभाऊंच्या चौकशीसाठी आपल्याला इथेच यावं लागणार. अगं सुमन, कुटुंबाला कुटुंबाचाच आधार असतो ना. सायलीला धीर येईल की नाही आपल्या येण्यामुळे? आता या सुमनला वाटतं, बाई आपला नवरा किती चांगला. ती म्हणते, किती बाई विचार करता हो तुम्ही सगळ्यांचा. नागराज मनात विचार करतो, करावा लागतो बाई, करावा लागतो. आणि मग सुमनला म्हणतो, बरं चल जाऊयात आत. आता तेवढ्यात अर्जुन आलाय समोरून. तो निघालेला असतो ना, तो मधुभाऊंकडे चाललाय ना दवाखान्यात. तो म्हणतो, अरे नागराज काका तू इथे? आता नागराज म्हणतो, हो अरे सायलीला भेटायला आलो होतो आम्ही. मग सुमन म्हणते, अरे हो ना अर्जुन, बघ ना किती घाईघाईने घेऊन आले हे. मला म्हणाले की असशील तशी निघ. अर्जुन म्हणतो, बरं बरं ग्रेट, पण मला ना जरा बाहेर जावं लागतंय. तुम्ही आलात पण मला जरा कामासाठी बाहेर जायचंय. पण डॅड आणि सायली आहेत घरामध्ये, मी येतो हां काका. आता हा नागराज म्हणतो, हो अरे हरकत नाही अर्जुन, ये तू हां. आणि आता अर्जुन गेल्यावर तो विचार करतो, अरे बापरे आता हा गेला कुठे अर्जुन? ते मधुभाऊ शुद्धीवर आले का काय? नागराजच्या मनात सारखी चुटपुट चुटपुट चालू आहे. हा एक दिवस फसणारच आहे प्रेक्षकांनो, आणि याची बोळी बायकोच याला फसवणार आहे. प्रत्येक वेळेला या गुंडांच्या आणि वाईट माणसांच्या बायकाच बोळ्या दाखवतात पण मालिकेत. असो, आता अश्विनला चक्क नकार दिलाय त्या वकिलाने. या सीनमध्ये तुम्ही बघताय, अश्विन म्हणत असतो त्या वकिलाला, तुम्ही नाही का म्हणताय? फी तुमची किती असू द्या, मी द्यायला तयार आहे. वकील म्हणतात, अरे अश्विन, फीचा प्रश्न नाही आहे, पण कसं झालंय की बातमी पसरली आहे की ॲडव्होकेट रविराजांनी स्वतःच्याच मुलीची केस घ्यायला नकार दिलाय आणि त्यांना कोण आता विरोध करणार ना बाबा. अश्विन म्हणतो, हो ते स्वतःच्या मुलीला साथ देत नाहीयेत म्हणूनच मी तुमच्याकडे आलोय ना. मग ते वकील म्हणतात, हे बघा अहो डॉक्टर, मीच काय, पण कोणीच तुमची केस घेणार नाहीये. कुठलाच वकील तुमची केस घेणार नाही, कारण अख्ख्या महाराष्ट्राने ती केस फॉलो केली आहे आणि तुमची बायको खोटं बोलली हो. म्हणजे मी जर तुमची केस घेतली तर माझं रेप्युटेशन खराब होईल ना. आता अश्विन ताडकन उभा राहतो बरं का जाण्यासाठी आणि म्हणतो, ठीक आहे हरकत नाहीये. आता तो तिथून निघून जाणार असतो अश्विन, पण त्या वकिलाला जरा इमोशनल ब्लॅकमेल करायला बघतो बरं का. तो म्हणतो, वकील साहेब, मी एक डॉक्टर आहे आणि मी जर तुमच्यासारखा विचार केला तर काय होईल हो? नाही म्हणजे बघा, उद्या जर एखादा आरोपी माझ्याकडे आला इलाज करायला, एखाद्या नावाजलेल्या केसमध्ये जर त्याला शिक्षा झाली आहे आणि तो माझ्याकडे इलाज करायला आला आणि मी त्याला म्हटलं की नाही बाबा, तुझ्या केसमुळे मी इलाज तुझा करू शकत नाही वगैरे वगैरे, तर चालेल का हो? त्यावर वकील त्याला उत्तर देतो, अहो साहेब, तुमचा व्यवसाय वेगळा आहे हो आणि वकिली जग वेगळं आहे. माफ करा मला, मी नाही घेऊ शकत तुमची केस. या तुम्ही आता. चक्क त्याने तोंडावर नाही म्हणून सांगितलंय. बघा ना प्रेक्षकांनो, एवढे सगळे लोक याला बोलताय तरी पण याचे डोळे काही उघडत नाहीयेत. तर असो, आता अश्विन तिथून नकार घेऊन निघालाय. पण आता साक्षीची केस एका वकिलाने घेतली आहे बरं का प्रेक्षकांनो, आणि ते आता एपिसोडच्या शेवटी दाखवलंय. बघत राहा पूर्ण एपिसोड. आता काय झालंय म्हणजे आजचा तसा इंटरेस्टिंगच होता एपिसोड. आता हे सगळेजण जेवायला बसलेले असताना नागराज सुमन येतात सुभेदारांच्या घरी. आता आल्या आल्या ही सुमन म्हणते, अगं सायली, मधुभाऊंबद्दल कळलं, वाईटच वाटलं ग. बरी आहे का ग तब्येत आता त्यांची? मग सायली म्हणते, अजूनही कोमातच आहेत. मग आता ही सुमन काय म्हणते बघा, ज्याने मेल्याने कोणी केलं असेल ना हे सगळं, तो मेला नरकात जाईल, उकळत्या पाण्यात उडी मारायची शिक्षा मिळेल त्याला. नागराज म्हणतो, ए सुमन, अगं काय ग, कशाला कोणाला शापबीप द्यायची? चोराच्या मनात चांदणं बघा कसा मनातल्या मनात दचकतो. मग सुमन म्हणते, अहो मग काय, अशा नीच माणसासाठी काय ओव्या गायच्यात का आपण? मग आता ही कल्पना म्हणते, अगं सुमन, पोलिसांचा तपास सुरू आहे बघ, तुम्ही बसा ना, चहा कॉफी काय घ्याल तुम्ही? नागराज म्हणतो, नको नको वहिनी, आम्ही चहा कॉफी घ्यायला नाही आलो, आम्ही भेटायला आलो होतो. आत्ता अर्जुन भेटला बाहेर, घाई गडबडीत निघाला होता, कुठे गेला कोणास ठाऊक. मग लगेच सायली म्हणते, नागराज काका, त्यांची जरा मीटिंग होती कामाची म्हणून गेलेत ते. मग नागराज सुटकेचा निश्वास टाकतो की चला
मधुभाऊ काही शुद्धीवर आलेले नाहीये. सायलीने असं उत्तर दिल्यावर नागराज म्हणतो अच्छा अच्छा, पण आता मनात विचार करतो थेरड्याजवळ कोणी नाहीये वाटतं, त्याला संपवायची चांगली आता मला चान्स मिळतोय, मी आता हॉस्पिटलमध्येच जातो. आता हा नागराज असा विचार करून बहुतेक हॉस्पिटलला जातो काय की, पण आता तेवढ्यात ना त्याला महिपतचा मेसेज आलाय. कल्पना आग्रह करत असते या दोघांना की जेवून जा. सायली पण म्हणते आणि अस्मिताही म्हणते की अगं ए काकू तू जेवून जा ना, पूर्णाजी येईलच मंदिरातून एवढ्यात. आता हा सीन बहुतेक आधी शूट केलेला आहे प्रेक्षकांनो पूर्णाजी जाण्याच्या, म्हणून अस्मिता असं बोलली असावी. त्यावर सुमन म्हणते अगं नाही अस्मिता, आम्हाला निघायचंय. अस्मिता म्हणते असं नाही जेवण करूनच जा. नागराज म्हणतो अगं अस्मिता जेवण वगैरे काय, तुमची पण गडबड असेल ना, हॉस्पिटलला जायचं असेल तुम्हाला, आम्ही निघतो अगं. तेवढ्यात महिपतचा मेसेज आलाय बरं का या नागराजला, आत्ताच्या आत्ता भेटायला ये. आणि मग तो मेसेज वाचून हा सुमनला म्हणतो सुमन एक काम कर, तू थांब, मी निघतो, तू नंतर ये हं. सुमन म्हणते अहो पण मला कुठे थांबायचं इथे, मी म्हटले का तुम्हाला मी येते ना तुमच्या बरोबर. नागराज म्हणतो अगं मी सांगतोय ना तू थांब, मला ना एक काम लक्षात आलंय, तू थांब इथे, मी निघतो हं. बरं चल. अस्मिता निघतो आणि सायली काळजी घे हं, असं म्हणून नागराज निघून गेलाय. आता ही विचार करायला लागते सुमन असे काय वागतात हे हल्ली विचित्र. तर असो, आता पुढचं सीन त्यांनी साक्षी आणि प्रियाचा दाखवलाय जेलमध्ये. इथे जेलमध्ये त्या दोघींना जेवण देण्यात येते अगदी निकृष्ट दर्जाचं, आणि त्या दोघींनाही अतिशय उडली म्हणते ती जेलर घे ग जेव. त्यावर साक्षी म्हणते काय जेवण जेवावं लागतंय, अशी वेळ येईल माझ्यावर कधी वाटलं नव्हतं मला. साक्षी आता त्या बाईवर चिडते आणि म्हणते जेवण आहे का, जेवण आहे हे, अहो कधी शिजलेला भात जर ताटात दिसला ना तर मेजवानी वाटते, आणि ही डाळ आहे का डाळ, याच्यात डाळ दिसते का तुम्हाला, जेवण तरी धड देत जा ना आम्हाला खायला. त्यावर आता ही जेलर दुसरं ताट घेऊन प्रिया समोर नेते. प्रियाला सुद्धा जेवायचं नाहीये. प्रिया तोंड वाकडं करते. आता ती बाई ताट बाजूला ठेवते ती जेलर आणि चालली जात असते तिथून. आता प्रिया पण तिला बोलते आम्ही काय भिकारी दिसलो का तुम्हाला, अन्नाच्या नावाखाली काय खाऊ घालता हो, हे काय आहे, ही चपाती आहे का पापडाचा तुकडा फेकलाय आमच्या अंगावर, मला नाही खायचं हे, मी कालही नाही खाल्लं आणि आजही नाही खाणार. त्यावर ती बाई चिडून म्हणते ए जास्ती माज आलाय का ग तुला, गिळायचं तर गिळ नाही तर उपाशी राह. त्यावर प्रिया म्हणते नाही खाणार, काल जशी उपाशी राहिले तशी आजही उपाशी राहणार, जा मला नाही जेवायचं. त्यावरती जेलर म्हणते हो का, राहा मग उपाशी, पाहते मी तुझी किती नाटकं चालतात किती दिवस ते. प्रिया आणि साक्षी दोघी लाडक्या पप्पाच्या पर्याय आहे बाबा, त्याच्यामुळे त्यांना हे जेवण कसं जाणार. पण असो, हे सगळं आधी विचार करायला हवं होता त्यांनी वागायच्या. तर आता पुढचं सीन बघा, अर्जुन आलाय कुसुमकडे डब्बा घेऊन. कुसुम म्हणते अरे तुम्ही कशाला आलात दवाखान्यात पुन्हा. अर्जुन म्हणतो अहो कुसुमताई तुमच्यासाठी टिफिन घेऊन आलोय, ते ॲक्च्युली सायलीने डब्बा दिला तुमच्यासाठी. मग कुसुम म्हणते अहो कशाला, साधना वहिनी निघाल्या होत्या आश्रमामधनं, त्या आणत होत्या डब्बा. अर्जुन म्हणतो ॲक्च्युली कुसुमताई तुमच्याशी ना काहीतरी बोलायचंय. आता ही बिचारी कुसुम घाबरते आणि म्हणते काय हो काय झालं, अहो मधुभाऊंबद्दल काही आहे का, डॉक्टरांनी काही वेगळं सांगितलंय का. अर्जुन म्हणतो नाही कुसुमताई, मला ना काहीतरी वेगळं बोलायचं होतं तुमच्याशी, थोडं सिरियस होतं. आता ही कुसुम म्हणते कशाबद्दल. अर्जुन म्हणतो मला ना म्हणजे सायलीच्या लहानपणीबद्दल बोलायचं होतं, म्हणजे सायलीच्या काही आठवणी असतील ना, म्हणजे ती लहानपणी कशी दिसत होती, तिच्या बालपणीचा फोटो आहे का तुमच्याकडे. आता कुसुम म्हणते सायलीच्या लहानपणीचा फोटो, आणि ती विचार करायला लागते. आता इकडे त्यानंतर महिपतचा सीन दाखवला. मी मगाशी म्हणलं ना प्रेक्षकांनो, महिपतने आता एक वकील शोधलाय जो साक्षीला सोडवणार आहे. आता महिपतने त्याच्यासमोर एक मोठी गले लठ्ठ पैशाने भरलेली बॅग ठेवली आहे, आणि आता ती बॅग त्याच्या पुढे सरकवतो त्या वकिलापुढे आणि म्हणतो हे घ्या 2 कोटी रुपये घ्या वकील साहेब, तुमचा सगळा आत्तापर्यंत वकिली शिकायचा खर्च निघून जाणार या पैशामध्ये. खूप खर्च लागतो ना वकिली शिकायला. आता त्या वकिलाने त्यातली एक पैशाची गड्डी काढली आहे आणि ती तो बघायला लागतो. महिपत पुढे म्हणतो एकदा का माझी पोरगी जेलातून बाहेर आली माझ्या घरात की पुढचे 2 कोटी तुमच्या पुढे लगेच हजर होतील. आता ते वकील म्हणतात अरे वा 2 कोटी, मग साक्षी मॅडम घरी आल्याच म्हणून समजा. बघता बघता ही केस मी तुम्हाला बरोबर सोडवून दाखवतो. ही केस आता आपल्याच बाजूने, निकाल आपल्याच बाजूने लागणार बघा. त्यावर महिपत म्हणतो भले शाबास, चला चला लागा कामाला वकील साहेब, पटकन लागा कामाला.
काय वाटतं प्रेक्षकांनो, खरंच ही साक्षी सुटेल का? बरं, आता या मैपतने काय केलंय, प्रियाला धमकी दिली आहे बरं का, की आता तुझा नंबर आहे, मधुकर पाटील गेला असं तिला खोटं खोटं सांगितलंय आणि तो आता तिला मारणार आहे, कारण त्याला आता अर्जुन सायलीला मारायच्या आधी तिला मारायचंय असं तो प्रियाला धमकी देतोय. तू बाहेर आली रे आली की मी तुला मारणार, अशी मैपतने प्रियाला धमकी दिली आहे बरं का. आता तो वकील निघून जातो पैसे घेऊन. तेवढ्यात नागराज येतो तिथे आणि म्हणतो, काय रे मैपत, तू मला अर्जंट बोलवलंस, काय झालं, काही प्रॉब्लेम झालाय का? आता मैपत त्याला कसा बोलतो बघा, काय करणार नागराज शेठ, तुम्ही खाल्लेलं शेण आम्हाला पचवावं लागतंय ना. काय हो, आम्ही एवढे मर्डर केले, कानोकान कोणाला खबर लागली नाही. चुकून माझ्या लेकराकडून एक खून झाला, त्याचं सगळं मी 2.5 वर्षापासून हे सगळं भोगू लागलो असं, आणि त्याच्यात तुम्ही हा हाफ मर्डर करून ठेवला. आता ते आम्हाला निस्तरावं लागणार ना. त्यावर मैपत असं बोलल्यावर नागराज म्हणतो, अरे मैपत तू कशाला टेन्शन घेतो, अरे तू नको काळजी करू बाबा, मी निस्तराल ना, हे सगळं मी निस्तरेल, तू नको काळजी करू, मी 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 प्रयत्न करणार आहे सगळे. त्यावर मैपत म्हणतो, काय काय प्रयत्न करणार आहे नागराज शेठ, काय करू लागले तुम्ही? आता नागराजने झालेला प्रकार मैपतला सांगितलाय की तो हॉस्पिटलमध्ये गेला होता, त्याने मधुभाऊला मारायचा प्रयत्न केला पण त्याचा प्रयत्न फेल झाला. आता हे सगळं मैपत ऐकतो बरं का, आणि आता ह्याच्यातून तो काय करणार आहे त्याचं त्यालाच माहिती. पण हे सगळं आपल्याला म्युझिकल ऐकवलंय त्यांनी. नागराज नुसता हातवारे करतोय आणि मैपत ते सगळं ऐकतोय, आणि ते जे काही त्याने केलं ते आपल्याला व्हिज्युअलाइज करून दाखवलंय इथे स्क्रीनवर. मग आता नागराज म्हणतो, हे बघ मी हे सगळं असं केलंय बघ, पण मी कोणाला काही कळूच दिलं नाही, म्हणजे असं केलं आणि मग शांत बसलो बघ, कोणाला काही कळूच दिलं नाही. आता मैपतने सगळं ऐकलंय बरं का, आणि मैपतला कळतंय की नागराज किती फट्टू आहे. तर असो, आता इकडे ही कुसुम आणि अर्जुनचा सीन पुन्हा दाखवलाय त्यांनी. आता कुसुम म्हणते, मधुभाऊंकडे आहे बघा सायलीच्या लहानपणीचा फोटो, आश्रमातनं फोटो बिटो काढायची पद्धत नाहीये हो आमच्या. त्यावर अर्जुन म्हणतो, सायलीच्या लहानपणीचा एकही फोटो नाहीये तुमच्याकडे? कुसुम म्हणते, नाही हो, माझ्याकडे फोटो नाहीये. त्यावर अर्जुन म्हणतो, मग सायली आश्रमात कशी आली होती, कधी आली होती, म्हणजे तिला कोणी सोडून गेलं होतं का? लहानपणी तिच्या आईबाबांबद्दल कोणी बोललं का? म्हणजे ती लहान होती तेव्हा तिला कोणी आश्रमात सोडून गेलं का? म्हणजे काही आठवतं का तुम्हाला कुसुमताई? कुसुम म्हणते, अहो नाही, सायली लहानपणीच आली आश्रमामध्ये, मी तेव्हा सायली सोबत नव्हते. त्यावर अर्जुन म्हणतो, असं कसं कुसुमताई, अहो तुम्ही तर एकत्रच वाढलात ना सोबत. मग कुसुमने तिचा पास सांगितलाय थोडा आज. ती म्हणते, नाही अर्जुनराव, तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे मी 7-8 वर्षापूर्वीच आश्रमात आले, सायली लहानपणापासून होती आश्रमात. माझं काय झालं हो, माझं लग्न मोडलं, माझा नवरा ना 1 नंबरचा किडा निघाला हो. म्हणजे मी वात्सल्य आश्रमात 7-8 वर्षापूर्वीच आले, सायली लहान असताना मी नव्हते वात्सल्य आश्रमामध्ये. आता अर्जुनला टेन्शन आलंय, कोणाकडनं विचारावं सायलीच्या लहानपणीची माहिती. कुसुमला आता शंका आली आहे. कुसुम अर्जुनला म्हणते, काय हो तुम्ही अचानक सायलीच्या लहानपणीचं हे सगळं असं का विचारताय, काय झालं, काही झालंय का? अर्जुन म्हणतो, नाही अहो काही नाही झालं कुसुमताई, ते काय ना, मी सायलीसाठी एक सरप्राईज प्लॅन करत होतो, त्यासाठी मला तिच्या लहानपणीचा फोटो हवा होता, म्हणून तुम्हाला विचारलं. ठीक आहे, हरकत नाहीये, मी निघतो, असं म्हणून अर्जुन आता गडबड सडबड निघायला लागतो. पण आता कुसुमला शंका येते, काहीतरी लपवतोय अर्जुन. आता अर्जुन निघत असताना कुसुम म्हणते, थांबा सर, 1 मिनिट अर्जुन सर थांबा. अर्जुन सर, तुम्ही कोर्टामध्ये याआधी सुद्धा साक्षीदारांना खोटं बोलताना पाहिलंय. नाही म्हणजे मी यासाठी म्हणते की तुम्ही यापूर्वी कधीच सायली कशी आली आश्रमात, लहानपणी ती कशी होती, म्हणजे सायलीच्या लहानपणीबद्दल तुम्ही विचारलंच नाही कधी, आणि अचानक तुम्ही सरप्राईज वगैरे म्हणताय. नाही म्हणजे मला ना असं वाटतंय की तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून अर्जुन सर. खरं सांगा मला, तुम्ही असं अचानक का विचारताय सायलीच्या लहानपणीबद्दल? तुम्हाला माहिती आहे आधीच काही टेन्शन कमी नाही आहे डोक्याला, असे विचित्र प्रश्न विचारून अजून माझं टेन्शन वाढवू नका ना. सांगा ना मला काय झालंय. मग आता अर्जुनला कुसुमला सांगावंच लागतं. रॅदर अर्जुनला असं वाटत असेल की कुसुम खात्रीची आहे म्हणून त्याने सांगितलंय कुसुमला. आता तो म्हणतो, कुसुमताई काय झालंय की मला कळलंय की सायलीचे आईबाबा जिवंत आहेत. आता हे ऐकल्यावर कुसुमला आश्चर्यच वाटतं आणि ती म्हणते, काय सांगताय खरंच? आता अर्जुन म्हणतो, हो हे मी ऐकलंय. आता तो उद्या सांगेल बहुतेक की मधुभाऊनी हे सांगितलं मला आणि मग ते कोमात गेले वगैरे. आता ते उद्या बघायला मिळेल आपल्याला, कारण एपिसोड इथेच त्यांनी पूर्ण केलाय. आता पुढचा भाग भारी दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. ट्विस्ट आणि टर्न सॉलिड येणार आहेत मालिकेमध्ये, कारण प्रिया आणि साक्षी या दोघींचं सुटणं सहजासहजी शक्य नाहीये.
प्रिया कशी सुटेल, कुठला वकील तिला जेलच्या बाहेर काढेल, हे सगळं बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांनो. आता मैपतने काय केलंय, चिठ्ठीवरती नावं लिहिली आहेत बरं का. तो जेलमध्ये गेलाय आणि जे लोक आतापर्यंत गेले ना, म्हणजे तो आश्रमामध्ये मारला होता, त्याचा मृतदेह पुरला होता तो, आणि अजून 2-3 नावं असे त्याने लिहिले चिठ्ठीवर आणि प्रियाला धमकी देतोय. हे पाय, तो प्रियाला ती चिठ्ठी दाखवतो आणि म्हणतो, ही लिस्ट पाहिली का, चौथं नाव वाच. पहिलं नाव सरंजामे असतं, दुसरं नाव राजेंद्र असतं, तिसरं मधुकर पाटील आणि चौथं नाव प्रिया असतं. आता हा मैपत म्हणत असतो, वाच चौथं नाव काय आहे, जोरात वसकतो तिच्या अंगावर. मग ती म्हणते प्रिया. मग मैपत म्हणतो, अर्जुन सुभेदार आणि त्याच्या बायकोपर्यंत मला पोहोचायचं असेल तर या बाईला मला वलांडून जावं लागणार आहे. या प्रिया नावाच्या बाईला वलांडून मला अर्जुन आणि सायली पर्यंत पोहोचायचंय. प्रिया सॉलिड घाबरली आहे बरं का आता मैपतला प्रेक्षकांनो, आणि तो म्हणतोय की मी माझ्या पोरीला जेलातून बाहेर काढणार आणि तुला संपवणार. इकडे अस्मिता प्रतापरावांना म्हणते, आता मम्माचं वागणं कसं बदलायचं सायलीसाठी. अर्जुन म्हणतो, आयडिया, आपण काय करू, मम्माला ना दुसरं कोणी त्रास दिला ना सायलीला तर ते सहन होत नाही. तुम्ही दोघं मुद्दाम सायलीला टॉर्चर करायचं नाटक करा, म्हणजे मम्मा आपोआप सायलीशी नीट वागेल. तेवढ्यात तिथे सायली येते आणि या तिघांचं प्लॅनिंग ठरतच असतं. सायली आल्यावर हे सगळे चुप्प बसतात. सायली म्हणते, काय चाललंय तुमचं. पण अर्जुन आता काहीच बोलत नाही, म्हणजे आता अस्मिता आणि प्रतापराव मुद्दाम सायलीला त्रास द्यायचं नाटक करणार आहे आणि ते सायलीला न कळता बघूयात आता कल्पनाताई सायलीला कसं जवळ करतायत ते छान दाखवणार आहेत पुढील ट्विस्ट आणि टर्न. बघत राहा मंडळी. ठरलं तर मग आजचा एपिसोड छान होता ना, मग लाईक करायला विसरू नका. मलाही आता या गोष्टीची उत्सुकता लागली आहे प्रेक्षकांनो की प्रिया जेलमधनं सुटेल ती कशी सुटेल. बघूयात पुढे काय काय घडतंय. ठरलं तर मग या मालिकेच्या खऱ्या आणि इंटरेस्टिंग रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.